तीन षटकार ठोकेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हे म्हणजे गुलवी मुसाबाई आणि सुजितबाई डॉन. इथे हा चेंडू वाईट. नक्कीच आज विशेष कौतुक करावं लागेल सूर्यकांत मोरे सरांचं. या पावसामध्ये देखील कुठल्याही प्रकारचं रेनकोट छत्री न घेता त्यांनी दिवसभर पंचांची भूमिका अगदी चोख बजावलेली आहे. इथे अजून एक चांगला फटका काऊ कॉर्नर रिजनला परशा पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या अब तक 16. पहिल्या ओव्हरला सुरुवात आहे आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक. प्रिन्स शिकारीचे 2 शिकार परशा पाटीलने ओव्हरमध्ये केलेले आहेत. इथे चांगला फटका घनश्याम भोईरकडून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा धावून पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. राजन डी पाटील एक चांगला खेळाडू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आलेत. घनश्याम भोईर आज खुश आहेत. सुभाष पाटील पहिला सामना खेळले जोशीलोन भादवडे संघाकडून, दुसरा सामना खेळले विलासपोर्ट राणा संघाकडून आणि आता तिसरा फायनलचा सामना खेळतायत आई जोगेश्वरी जून आंदुर्की संघाकडून. नक्कीच अगदी आज त्यांना खेळण्याचा मोह आवडता आला नाहीये. आले इथे भरपूर क्रिकेटचा आनंद देखील त्यांनी लुटलेला आहे. 2 षटकार देखील त्यांच्या फलंदाजीतून आपण पाहिले. गोलंदाजी देखील चांगली केली आणि अंतिम सामना खेळण्याचं भाग्य देखील त्यांना लाभलेलं आहे. नक्कीच उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. सोमनाथ पाटीलचा हा पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा वाईट. धावसंख्या 19. प्रिन्सनं देखील वाईटनं सुरुवात केली. सोमनाथ पाटीलनं देखील वाईटनं सुरुवात केली आहे. नक्कीच अंतिम सामन्यातून सुजितबाई डॉननं इथे खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे. नक्कीच अगदी सुपर से डुपर हा फटका आपण पाहतो परशा पाटीलच्या बॅटमधून. हे म्हणजे गुलवी मुसाबाई आणि सुजितबाई डॉन यांच्याकडून सलग 3 षटकार. अंतिम सामन्यातून प्रत्येक फलंदाजाला 500 रुपये. सुजितबाई डॉन यांची देखील सकाळपासून पहिल्या चेंडूपासून उपस्थिती आहे. नक्कीच प्रतापजी पाटील साहेबांकडून देखील सलग 3 षटकार फलंदाजांना 500 रुपये म्हणजे नक्कीच 1000 रुपये. नक्कीच साहेबांकडून सलग 3 ठोकले तर 1000. क्या बात आहे. वाह हेलिकॉप्टरच्या अंदाजानं हा फटका नक्कीच महेंद्रसिंग धोनी न खूप फेमस केला होता. परशा पाटीलला चेंडूला आसमान दाखवलाय. अगदी डीप मिड विकेट रिजनला उंचच उंच आणि लांबच लांब. अजून एक षटकार. धावसंख्या 3. 9
चेंडूमध्ये 33 आलेत. काल्हेर संघाने नक्कीच चांगली सुरुवात केलेली आहे. काल्हेर संघ बघा कशिली संघाच्या नावावर आला होता आणि अंतिम सामना खेळतोय. क्या बात आहे. इथे हेलिकॉप्टर बघूया. प्रिन्स शिकारी दुसरीसाठी प्रयत्न केला जाणार नाही. थ्रो बघा, चांगला थ्रो. 34 धावा. 10 चेंडूमध्ये 34 आलेत. इथे अजून एक धमाका. सोमनाथ पाटीलला मात्र इथे टार्गेट केलेलं आहे. षटकार आहे. मोरे सरांचे दोन्ही हात आकाशाकडे. धावसंख्या 40. 11 चेंडूमध्ये 40. अजूनही या दुसऱ्या ओव्हरचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 40 धावा. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या वाईटचा इशारा आलाय. 41. 77 या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या जोशी फाउंडेशन हे संघाच्या नावावर. त्यामध्ये जगदीश नाईक यांनी 17 मध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. चांगला चेंडू शेवट गोड केलेला आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू सोमनाथ पाटील याचा आपण डॉट पाहिलाय. 2 ओव्हर 41. परशा पाटील खेळतोय 28 वर. राजन पाटील खेळतोय 9 वर. बघूया गोलंदाज ओव्हर नंबर 3 देवीदास. हा चेंडू वाईट. 42 धावा. सलग 3 षटकार प्रताप पाटील साहेबांकडून 1000. त्यानंतर हेमंत गुलवी आणि सुजितभाई डॉन यांच्याकडून 500. बघूया कुठला फलंदाज अंतिम सामन्यातून पारितोषिकाचा मानकरी. आणि इथे फ्लाइट रेट 6. जबरदस्त फटका. बंदुकीच्या गोलीच्या रफ्तारनी हा चेंडू आपण पाहिला होता. परशाच्या बॅटमधून निघाला होता. ताकदवान फटका. धावांचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे. हवा देखील पोषक आहे. उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी चांगली हवा. सूर्याजी पाटील बघूया. चेंडू हवेमध्ये प्रकाश पाटील कडून झेल ड्रॉप झालाय. परशा पाटीलला जीवनदान आणि परशा खुश आहे. चेंडू जमा करा बच्चू कंपनी. धन्यवाद. $49 धावा लागलेत फक्त आणि फक्त 14 चेंडू मध्ये. कडक फलंदाजी. इथे अजून एक षटकार. डीप मिड विकेट. प्रिन्स शिकारीची शिकार झालेली आहे. घनश्याम भोईर धन्यवाद. अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला होता आणि तो त्यांनी परत मैदानामध्ये आणण्याचं काम केले आहे. वा. 55 धावा. 15 चेंडूमध्ये 55. षटकार पहिल्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3. ना आता या ओव्हरमध्ये 2 आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आले होते. विजयजी पाटील पिशे ग्रामपंचायतचे सरपंच आणि हेमंतजी गुलवी मुसाबाई यांचे परममित्र
यांचं देखील इथे शुभ आगमन. छप्पन्न धावा झालेत. ते चांगला फटका. अगदी आपण पाहिलं तर चेंडू तितका खराब नव्हता, चांगला चेंडू होता आणि तितकाच चांगला डिफेन्सिव्हरित्या फटका आपण परशा पाटीलच्या बॅटमधून पाहिलेला आहे. 57 धावा झालेत. या आधीच्या सामन्यातून 57 5 ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या राणा संघाला, त्या मात्र बनवू दिल्या नव्हत्या. डिफेन्स केले होते जुनांदुर्कीनं. इथे गोलंदाजांची मात्र अक्षरशः धुलाई सुरू आहे. बघूया सोमनाथ पाटील यांनी चेंडूला उचललाय. डेंजर एंडला परशा पाटील आणि बाल बाल बचावलेले आहेत. 2 धावेनी 59 धावा. अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ 20च्या सरासरीनं धावा सुरू आहेत. राजन पाटील, अरविंद पाटील, त्यानंतर संतोष तरे, संपूर्ण टीम खुश असेल. जितू मात्रे, विजयजी पाटील, पिसे ग्रामपंचायतचे सरपंच हेमंतजी गुलवे, मुसाबा यांचे परम मित्र आणि शिवसेना विजयजी पाटील यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. गणेश भोईर. ओव्हर नंबर 4, अंतिम फायनल सामना आपण पाहतोय. मनोहरजी जोशी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आई जोगेश्वरी जुनांदुर्की आणि बंद्रामूर्ती काल्हेरचा अंतिम सामना. आणि इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू आहे. विजयजी पाटील, पिसे ग्रामपंचायतचे सरपंच हेमंतजी गुलवे, मुसाबा यांचे परम मित्र आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. खास करून मनोहर जोशी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. नक्कीच या अंतिम सामन्यातून कुठल्याही खेळाडूंनी षटकार हॅट्रिक केले तर हेमंतजी गुलवे, विजयजी पाटील आणि सुजितभाई डॉन यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धन्यवाद. पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 62 झालेली आहे. चांगली धावसंख्या आहे. 62, 62 धावा. गणेश मात्रेनी सूर्यकांत मोरे सर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत इनसाइड आउट, पत्र बजाव शॉट आणि चौकार. वा. परशाच्या धावा किती झाल्यात बघा. जगदीश नाईकनं पहिल्या सामन्यातून 50 धावा केल्यात, दुसऱ्या सामन्यातून 47. अगदी आपण पाहिले तर उत्कृष्ट फलंदाजीच्या अगदी पहिल्या क्रमांकावरती आतापर्यंत आहेत. परशा 42 वर खेळत आहेत. बघूया परशाची खेळी, स्फोटक वाजली, चेंडू सीमा पार, षटकार. 48, 2 धावा. 50 पासून दूर. या स्पर्धेची दुसरी 50 परशा पाटीलची पहिली. जगदीश नाईकनं आज पहिल्या सामन्यातून जय बजरंग भिनार या संघाच्या अगेन्स्ट 50 धावा केल्या होत्या. इथे हा चेंडू देखील आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा षटकार. आणि इथे परशा पाटीलचे देखील 50 धावा पूर्ण. अभिनंदन परशा पाटील, क्या बात है. वा. 78 धावा. शेवटचा एक चेंडू शेष. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे.
आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या बंदरामारुती काल्हेर संघाच्या नावावर आहे. एक सिंगल कंप्लीट केले, दुसरी देखील आरामात धाव पूर्ण झाली आहे आणि बरोबर 20च्या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये 80 धावा लागली आहेत. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्कीच हॅट्रिकवर होते परशा पाटील, सलग 2 षटकार ठोकले होते. विजयजी पाटील, हेमंतजी गुलवी मुसाबाई आणि सुजितबाई डॉन यांच्याकडून आता 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 3 विकेट. प्रताप पाटील साहेबांकडून 1000. संजय पाटील, बघूया रामभाऊ यांची भविष्यवाणी खरी ठरते का. आणि ते या चेंडूवर प्रिन्स शिकारी यांना चकवून चेंडू जातो एका टप्प्याने सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. राम नाईक यांचं पुन्हा एकदा आपल्या जोशी फाउंडेशन संघामध्ये आगमन झालेलं आहे. मनोहर जोशी साहेब खुश आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांच्या संघामध्ये नक्कीच. प्रताप पाटील साहेब खुश असतात नेहमी. जगदीश नाईक खुश आहेत. मात्र अंतिम सामना त्यांना खेळता आला नाही आहे. तब्बल त्यांच्या बॅटमधून आपण 97 धावा पाहिल्यात. पहिल्या मॅचमध्ये 50, दुसऱ्या मॅचमध्ये 47. इथे एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या 85 झालेली आहे. बघूया राम नाईकनं भविष्यवाणी केलेली आहे. 100चा आकडा इथे बंदरामारुती काल्हेर संघ कदाचित गाठेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया राम नाईक यांची भविष्यवाणी किती खरी ठरते. इथे डिक्लर झोन मध्ये चेंडू 2 धावा. 87. परशा पाटीलनं देखील या सामन्यातून 50+ अंतिम सामन्यातून धावा बनवलेल्या आहेत. संतोषजी पाटील काल्हेर गावचे समाजसेवक यांनी मनोहर जोशी साहेबांना वाढदिवसाच्या स्पेशली शुभेच्छा दिल्यात आणि आपल्या लाडक्या संघाला देखील त्यांनी अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद संतोषजी पाटील. 89. शेवटचे 2 चेंडू. वैयक्तिक 60. परशा पाटील यांनी धावा ठोकलेली आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटच्या ओव्हरमध्ये 90 झालेले आहेत. 91 धावा. शेवटचा 1 चेंडू अंतिम सामन्यातील पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. राम नाईक यांची भविष्यवाणी जवळ बऱ्यापैकी आहे. नक्कीच बघूया सुजितभाई डॉन यांच्याकडून शेवटच्या या चेंडूवर गोलंदाजाने विकेट घेतला तर 200. फलंदाजाने षटकार मारला त्याला 200. चला बघूया. हॅट्रिक तर झाली नाही. आता शेवटचा चेंडू आणि हा षटकार. सुजितभाई डॉन, क्या बात है. अखेरकार हा षटकार ठोकलाय आणि धावसंख्या 97 म्हणजे 97% राम नाईक यांचा शब्द खरा ठरलेला आहे.
फक्त 3 धावा कमी. आणि या स्पर्धेचा नाही तर मनोहर जोशी साहेबांच्या वाढदिवसाचा देखील एक चांगली आठवण या बंदरमारुती काल्हेर संघाला राहील. पहिल्या सलवीर जोडीने 97 धावांची भागीदारी देखील केलेली आहे. अभिनंदन राजन डी पाटील आणि परशा पाटील. तब्बल 97 केलेत, 98 बनवायचे आहेत. परशा पाटील आपण 2 मिनिटं स्टेजवर या. परशा पाटील आपल्याला सुजितभाई डॉन यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज. परशा पाटील आपण इकडे या, स्टेजवर या. सुजितभाई डॉन यांच्याकडून आपल्याला कॅश प्राईज आहे. शेवटचा जो चेंडूवर षटकार आलेला आहे विजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ते बक्षीस वितरण करणार आहोत. परशा पाटील या प्लीज. साहेब बसा. पिसे ग्रामपंचायतचे सरपंच, उद्योगपती, शिवसेना तालुका प्रमुख आहेत आणि नक्कीच हेमंतजी गुलवी मुसाबाई यांचे सहकारी मित्र सुजितभाई डॉन यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रताप पाटील साहेबांकडून 50 साठी 1000. क्या बात आहे. परशाने या स्पर्धेमध्ये दुसरी 50, पहिली 50 केली होती. नक्कीच जगदीश नाईक यानं
नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जो दोन संघ दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रतापजी पाटील साहेबांकडून अंतिम विजेते संघास 3,000 आणि उपविजेते संघास 2,000 चं पारितोषिक जाहीर झालेले. धन्यवाद. प्रताप पाटील साहेबांकडून ही रोख रक्कम अंतिम विजेते संघास 3,000 आणि उपविजेते संघास 2,000 आमच्याकडे जमा झालेली आहे. धन्यवाद साहेब. बघा या अंतिम सामन्यातून गोलंदाजांसाठी हेमंतजी गुलवी, विजयजी पाटील आणि सुजितभाई डॉन यांच्याकडून विकेट साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता फलंदाजाला नाहीये आणि स्क्वेअर लेग पंच कैलास जाधव यांनी या महत्वाच्या सामन्यातून जर चांगले निर्णय दिले तर दिलीप मोरे यांच्याकडून क्या बात आहे 500 आणि संध्याकाळची सोय. हेमंतजी गुलवी, मुसाबाई, विजयजी पाटील आणि सुजितभाई डॉन पंच परमेश्वर, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. सूर्यकांत मोरे सर आणि कैलास जाधव, वाह क्या बात आहे. पंचांची जोडी बघा तुम्ही, A1 जोडी. पहिल्या ओव्हरची समाप्ती. यस, कैलास जाधव अगदी इशारा करतात की कैलास जाधव पहिला ओव्हर कंप्लीट झालंय. तुम्ही आपली स्ट्राईक चेंज करू शकता. हा
सूर्यकांत मोरे सिनियर आहेत, लक्ष ठेवा. कैलास जाधव सुजितभाई डॉन कडून दोन्ही पंचांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही पंचांना सुजितभाई डॉन यांच्याकडून 500, प्रत्येकी 250 येतील. नाही, कैलास जाधव यांना खरं तर या अंतिम सामन्यातून संदीप मोरे यांनी पंच म्हणून घोषित केलेले आहे. खूप महत्वाचा सामना आहे. 98 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2. बघूया. सामन्याकडे लक्ष नाही, मात्र कैलास जाधव यांच्या पंचांकडे त्यांच्या सहकारी खूप नजर आहे. आणि फलंदाज बाद. वा, राजन डी पाटील, रविराज माली, ऑल टीमच्याच कामगिरी सुरेख राहिलेली आहे. प्रताप पाटील साहेबांनी अंतिम विजेते संघास 3000 आणि उपविजेते संघास 2000 चा रोख रक्कम आमच्याकडे जमा केलेली आहे. सुजितभाई डॉन यांच्याकडून दोन्ही पंचांना 500 रुपये आहेत. एक सिंगल धाव. स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूला हा चेंडू संतोष तरेने उचललाय. कैलास जाधव या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी तीक्ष्ण नजर. सिंगलना आता काम बनणार नाहीये. धावसंख्या 6. अकरा चेंडू मध्ये 6 धावा. इथे अगदी सुपर फटका आपण पाहतोय देवीदास च्या बॅट मधून. 6 धावींनी संघाची टोटल 12 वर पोहोचलेली आहे. मोरे सरांचे दोन्ही हात आकाशाकडे. दोन ओव्हर 2 बाद 12. आव्हान अगदी कठीण आहे, मात्र क्रिकेटमध्ये अशक्य कुठली गोष्ट नाही आहे. प्रयत्न हे करावेच लागतील. सूर्याजी पाटील देखील एक चांगले स्फोटक फलंदाज आहेत. सोमनाथ पाटील लवकर बाद झाले. त्यानंतर प्रकाश पाटील ही बंधू जोडी झटपट बाद झालेली आहे. जितू म्हात्रेचा तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट आलाय.
जितू मात्रे खुश आहे, रविराज माली खुश आहे. प्रताप पाटील साहेबांनी 3000 अंतिम विजेत्या संघास बक्षीस जाहीर केलेले आहे. धावायचं आहे, बाउंड्री नाही आहे, चेंडू थांबला आहे, चौकार आहे. आमचे कॅमेरामॅन पाय गेले का? चौकार आहे. हॅलो, दोघं जवळ या. डिसिजनच्या दोघं जवळ या, जवळ. अरे तिसरा नंबर नको, तू जवळ ये. ते सांग कानन काय त्या. पंचांनी आपसमध्ये चर्चा करून 4 धावांचा इशारा केलाय. वा, धन्यवाद. चर्चा खूप महत्वाची होती. दिलीपजी मोरे, तुम्ही सांगितलं आणि दोन्ही पंचांनी चर्चा केली आणि अंतिम निर्णय त्यांनी 4 धावेचा दिलेला आहे. बघूया चेंडू हवेमध्ये. जितू मात्रे चेंडूचा पिछा करतायत. शॉर्ट मिड विकेट रिजन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव. ओव्हर नंबर 3 आणि 4 चेंडू टाकून झालेत. धावा बनलेत फक्त आणि फक्त 17. अजूनही धावांचा पल्ला खूप मोठा गाठायचा आहे. इथे हा चेंडू वाईट आलाय. 18 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 80 धावा बनवायचे आहेत. 14 चेंडू मध्ये 80 धावा. इथे हा चेंडू अगदी देवीदासना उडवलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आसमानी टोला आणि आमचे कैलास जाधव यांचा इशारा बा. वा, आगली वेगळी शैली. कॅमेरामॅन पंचांना आपण कव्हर करा. इशारा करा कैलास जाधव. यस, दांडगा अनुभव आहे कैलास जाधव यांच्याकडे. इथे हा फटका देखील चांगला आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनला मोरे सरांचा इशाऱ्याची आपण वाट पाहूया. चौकार आहे. यस यस, वा वा. हा, तीन ओव्हर धावा बनलेत 28. 70 बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 70. गोलंदाजाचं नाव सांगा. संतोष मडवी. मयूर. चांगली सुरुवात. ओव्हर नंबर 4 चा पहिला चेंडू डॉट टाकलाय. या सामन्यातून बघा कैलास जाधव बघा अगदी स्क्वेअरलेग रिजनला स्क्वेअरलेग पंच म्हणून एक सिंगल डिक्लेअर. वाह, आउट आहे का? एक धाव आहे. एक धाव. यस,
ही स्पर्धा कैलास जाधव यांच्यासाठी देखील आठवणीत राहील, कारण की एक महत्त्वाच्या अंतिम सामन्यातून मोरे सरांच्या जोडीला पंच म्हणून ते स्क्वेअर लेगला उभे आहेत. राम नाईक यांची देखील घरवापसी झालेली आहे. इथे मिस टाइम फटका आहे, बघूया. मयूर हा गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, झेल ड्रॉप. बघा कैलास जाधव यांना आज बक्षिसांची खैरात आहे. या अंतिम सामन्यातून चांगले निर्णय आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत आणि राम नाईक यांनी देखील त्यांना संध्याकाळची मेजवानी जाहीर केलेली आहे. डिक्लेअर आहे, डिक्लेअर झोन 1 रन. एक रन का? यस. आता धावा फुल टॉस चेंडू होता अगदी. कैलास नाईक ना जर गोट्याच्या अंदाजाने इथे इशारे केले तर राम नाईक यांच्याकडून त्यांना एक कोंबडा दिला जाणार आहे. चौकार षटकार विकेट आल्यानंतर महाराष्ट्रातील एक नामवंत पंच गोट्या याच्या ॲक्शनमध्ये आपण इशारे करायचे आहेत. चला मोरे सर, तुम्ही स्क्वेअर लेगला जा, त्यांना मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाठवा. एक चेंडू बाकी आहे का चौथ्या ओव्हरचा? ठीक आहे मोरे सर, एक चेंडू या ओव्हरचा कंप्लीट करा आणि त्यांना इकडे पाठवा. ना आयोजकांची फरमाईश आहे, कैलास जाधव यांना इकडे पाठवा मेन स्ट्राईकला. हा राम नाईक यांनी त्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. 4 ओव्हर 31. या कैलास नाईक, या कैलास जाधव. गोट्याच्या अंदाजानं आपण इशारे करायचे आहेत. राम नाईक कडून आपल्याला कोंबडा दिला जाईल. हा डान्स करायचा आहे. चौकार षटकार विकेट वाईट नो. दिलीप मोरे काहीतरी त्यांना सूचना घेऊन गेलेली आहेत, बघूया. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम सामना प्रताप पाटील साहेबांकडून या अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना रोख रक्कम पारितोषिक. संतोष मडवी, क्या बात है. वाह, यस, फलंदाज बाद. वाह, कैलास जाधव मी स्पर्धा मात्र गाजवलेली आहे. आता 5 चेंडू शिल्लक आहेत. ते चांगला फटका आपण पाहतोय. 2 शतरंच्या मधून चेंडू सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. क्या बात है. डीजे मॅन, आपण जरा डीजे वाजवा. कैलास जाधव आपले चांगल्या मूडमध्ये डॉट बॉल आलाय. फलंदाज बाद. वाह, क्या बात है. डान्स करा कैलास जाधव. डीजे ने चक्का मारले. यस, चालेल. राम नाईक यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. करे इथे मिस टाइम फटका, झेल ड्रॉप आणि
प्रिन्स शिकारी ची शिकार केली नाहीये. नक्कीच अरविंद मडवी बंदरामारुती काल्हेर सिनियर 40+ चे एसटी रक्षक यांच्याकडून आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आलेत. धन्यवाद अरविंद मडवी. आणि इथे शिवनाथ म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार. वाह कैलास जाधव. आणि इथे अंतिम विजेता बंदरामारुती काल्हेर